नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CNC प्रोग्रामिंग या कोर्समधील CNC लेथ कटिंग टूल आणि टूल होल्डर्स याबद्दल माहिती बघणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला कटिंग टूल इन्सर्ट आणि हा टूल होल्डर बघायला मिळतोय. टर्निंगचे कटिंग टूल म्हणजे काय? म्हणजेच CNC लेथ मशीनवर किंवा टर्निंग मशीनवर जे कटिंग टूल वापरलं जातं, या कटिंग टूलबद्दलची माहिती आपण या प्रकरणामध्ये बघणार आहे. टर्निंग कटिंग टूल किंवा कटर हे सिंगल पॉइंट कटिंग टूल असते. हे CNC लेथ मशीनवर टरेट हेडवर फिक्स केलेले असते. टर्निंग ॲक्सिस भोवती फिरणाऱ्या म्हणजेच रोटरी जॉब भोवती नॉन रोटरी कटिंग टूल पुढे सरकत कटिंग करते, ज्यालाच आपण फीड म्हणतो. CNC लेथ कटिंग टूलमध्ये मेन रिप्लेसेबल इन्सर्ट, स्क्रू, क्लॅम्प आणि होल्डर असतो. या ठिकाणी आपण इन्सर्ट आणि टूल होल्डरची माहिती घेऊया. हा जो दिसतोय गोल्डन कलरमध्ये, येलो कलरमध्ये हा जो दिसतोय हा आहे इन्सर्ट. इन्सर्ट म्हणजे मेन कटिंग टूल हा रिप्लेसेबल असतो. रिप्लेसेबल म्हणजे या इन्सर्टचा एक कटिंग पॉईंट खराब झाल्यानंतर आपण रिप्लेस करून दुसरा पॉईंट घेत असतो आणि हे सर्व पॉईंट खराब झाल्यानंतर हा इन्सर्ट हा स्क्रू खोलून या ठिकाणी काढला जातो आणि दुसरा इन्सर्ट त्या ठिकाणी क्लॅम्प केला जातो. हा जो मागं दिसतोय हा आहे टूल होल्डर, हा आहे इन्सर्ट आणि ह्याच्यामध्ये जो दिसतोय हा स्क्रू आहे. आता आपण टूल होल्डर आणि इन्सर्टमध्ये हा पुढं जो इन्सर्ट बघितला, जे CNC मशीनवर जे कटिंग टूल वापरलं जातं त्याला इन्सर्ट असं म्हणलं जातं. या इन्सर्टबद्दलची माहिती डिटेलमध्ये आपण इथं बघूया. इन्सर्ट हे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या साईजचे असतात, परंतु इन्सर्टमधल्या काही संज्ञा, काही टर्म्स आपण या ठिकाणी बघतोय. हा एक ट्रायंगल म्हणजे त्रिकोणी इन्सर्ट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय. या इन्सर्टमध्ये हा जो सर्कल दाखवलेला आहे, डॅश लाईनमध्ये हा जो सर्कल दाखवला आहे, हा सर्कल ज्याला इंटरनल सर्कल, IC इंटरनल सर्कल असं म्हटलं जातं. या IC वरून, इन्स्क्राइब्ड सर्कलवरून इन्सर्टची साईज ठरते. यानंतर या ठिकाणी इन्सर्टचा हा कटिंग पॉईंट आहे. हा कटिंग पॉईंट हा शार्प, धारदार नसतो, कारण की शार्प कटिंग पॉईंट हा लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे इन्सर्टच्या कटिंग पॉईंटला छोटीशी रेडियस असते. या रेडियसला नोज रेडियस असं म्हटलं जातं. ही नोज रेडियस 0.4, 0.6, 0.8 अशा पद्धतीनं ही नोज रेडियस असते. यानंतर हा जो कटिंग पॉईंट आहे, या कटिंग पॉईंटच्या या लगतच्या दोन बाजू, ॲडजसंट साईड ज्या आहेत, या दोन साईडमधील जो कोन आहे, अँगल आहे, त्याला नोज अँगल असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा बघा, हा जो कटिंग पॉईंट आहे, या कटिंग पॉईंटच्या लगतच्या दोन्ही बाजूंनी एकमेकाशी केलेला जो कोन आहे, या कोनाला नोज अँगल असं म्हटलं जातं. या ठिकाणी होल दिलेला आहे, म्हणजे इन्सर्ट टूल होल्डरवर क्लॅम्प करण्यासाठी स्क्रूच्या साहाय्यानं, क्लॅम्पच्या साहाय्यानं वेगवेगळ्या पद्धतीने इन्सर्ट क्लॅम्प केला जातो. क्लॅम्प करण्यासाठी, बसवण्यासाठी या ठिकाणी होल दिलेला आहे. ही बघितली आपण इन्सर्टची माहिती, ज्यामध्ये IC म्हणजे इंटरनल सर्कल किंवा इन्स्क्राइब्ड सर्कल, ज्याच्यावरून इन्सर्टची साईज ठरते. नोज रेडियस, कटिंग पॉईंटला जी नोज रेडियस असते त्याला नोज रेडियस म्हटलं जातं. या ठिकाणी दोन बाजूंमधला हा जो कोन आहे त्याला नोज अँगल म्हटलं जातं आणि या ठिकाणी होल दाखवलेला आहे. तर इन्सर्टची आणखी माहिती म्हणजे इन्सर्टच्या तुम्ही जर बाजूवर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारची डिझाईन बघायला मिळेल. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील. याला चिप ब्रेकर असं म्हटलं जातं. चिप ब्रेकर म्हणजे इन्सर्टच्या साहाय्यानं जॉबवर कटिंग करत असताना जी तार निघते, जी तार कटिंग होत असते, ही तार ब्रेक करण्यासाठी, कट करण्यासाठी या चिप ब्रेकरचा उपयोग या ठिकाणी होत असतो. त्याचबरोबर काही इन्सर्ट हे दोन्ही बाजूंनी वापरता येतात, तर काही इन्सर्ट हे एकाच बाजूने आपण वापरू शकतो. जे इन्सर्ट सिंगल साईड एकाच बाजूने आपल्याला वापरता येतात, अशा इन्सर्टना या ठिकाणी रिलीफ अँगल असतो. रिलीफ अँगल म्हणजे वरच्या पॉईंटपासून इन्सर्टची ही हा जो खालचा पॉईंट आहे याच्यामध्ये कोन तयार झालेला असतो, यालाच आपण रिलीफ अँगल असं म्हणतो.
जे इन्सर्ट डबल साईड म्हणजे दोन्ही बाजूंनी वापरता येतात अशा इन्सर्टना हा रिलीफ अँगल नसतो, म्हणजेच 0 असतो. हे इन्सर्ट दोन्ही बाजूंनी वापरता येतात. आता लेथ मशीनवर जे टूल वापरले जातात किंवा टूल होल्डर्स वापरले जातात ह्याचे प्रकार आपण या ठिकाणी बघूया. लेथ मशीनवर साधारणपणे खालील प्रकारचे टूल्स वापरले जातात. यामध्ये फेसिंग व टर्निंग टूल, ग्रूविंग टूल ग्रूविंग ऑपरेशन करण्यासाठी वापरलं जातं, बोरिंग टूल बोरिंग करण्यासाठी या टूलचा वापर केला जातो, थ्रेडिंग टूल, कट ऑफ टूल म्हणजे पार्टिंग ऑपरेशन करण्यासाठी, ड्रिल करण्यासाठी आणि रिमिंग. CNC लेथ मशीनवर 7 वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स CNC लेथ मशीनवर वापरले जातात. आता डिटेलमध्ये आपण हे टूलचे प्रकार बघूया. या ठिकाणी कटिंग टूल आणि हा टूल होल्डर बघायला मिळतोय. अशा प्रकारचं कटिंग टूल आणि टूल होल्डर फेसिंग, या ठिकाणी फेसिंग दाखवलेले आणि प्लेन टर्निंग, फेसिंग आणि प्लेन टर्निंग करण्यासाठी अशा प्रकारच्या टूलचा आणि टूल होल्डरचा वापर केला जातो. ग्रूविंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण ऑपरेशनमध्ये हे बघितलेलं आहे की जॉबवर गाळा खाच तयार करणं याला आपण ग्रूविंग म्हणतो. आणि ग्रूविंग करण्यासाठी अशा प्रकारचं ग्रूविंगचं टूल आणि त्याचा टूल होल्डर वापरला जातो. हा दुसरा प्रकार आहे ग्रूविंग टूल. याच्यानंतर बोरिंग, जॉबच्या बोअरमध्ये इंटरनल डायमीटरवर टर्निंग करण्यासाठी अशा प्रकारचं टूल ज्याला बोरिंग टूल म्हटलं जातं आणि हा बोरिंग बार अशा प्रकारचा टूल होल्डर वापरला जातो आणि याच्या सहाय्यानं बोरिंग ऑपरेशन केलं जातं. थ्रेडिंग टूल, जॉबवर आटे म्हणजेच थ्रेड कट करण्याच्या ऑपरेशनला आपण थ्रेडिंग म्हणतो आणि हे थ्रेडिंग करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला थ्रेडिंगचं कटिंग टूल, या ठिकाणी 3 पॉईंट दिलेले थ्रेड करण्यासाठी, एक खराब झाल्यानंतर दुसरा खराब झाल्यानंतर तिसरा, असे 3 पॉईंट आपण थ्रेडिंग करण्यासाठी वापरू शकतो. आणि इथं मागं जो दिसतोय हा आहे टूल होल्डर थ्रेडिंग करण्यासाठी वापरला जाणारा, हे आहे थ्रेडिंग टूल. कट ऑफ टूल किंवा पार्टिंग टूल म्हणजे छोट्या डायमीटरचे जॉब ऑपरेशन झाल्यानंतर लांब आकाराच्या बारमधून कट करून अलग करण्यासाठी आपण पार्टिंग ऑपरेशन करतो. आणि हे पार्टिंग ऑपरेशन करण्यासाठी ह्या ठिकाणी जे अतिशय थिकनेसला कमी असलेलं हे टूल तुम्हाला बघायला मिळेल. या टूलचा वापर केला जातो पार्टिंग करण्यासाठी आणि इथं हा दिसतोय पार्टिंगचा टूल होल्डर. हे 5 नंबरचे कट ऑफ टूल, पार्टिंग टूल. यानंतर ड्रिलिंग ऑपरेशन आणि रिमिंग ऑपरेशन. ड्रिलिंग म्हणजे जॉबवर छिद्र करण्याचं ऑपरेशन. या ठिकाणी ड्रिल होल दिसतंय तुम्हाला. हे ड्रिल करण्यासाठी अशा प्रकारचं ड्रिलिंग टूल म्हणजे ड्रिल ज्याला म्हटलं जातं हे वापरलं जातं. आणि ड्रिल होल केल्यानंतर हे ड्रिल होल आतल्या बाजूनं फिनिशिंग करण्यासाठी किंवा त्याची साईज अगदी कमी प्रमाणात वाढवण्यासाठी या ठिकाणी रिमिंग टूल बघायला मिळते. या रिमिंग टूलच्या सहाय्यानं ड्रिल होल फिनिश केलं जातं किंवा त्याची साईज अगदी थोड्या प्रमाणात वाढवली जाते. हे 6 नंबरचं टूल बघितलं आपण, ड्रिलिंग किंवा रिमिंग. हे आपण टूलचे आणि टूल होल्डरचे प्रकार बघितले. आता आपण इन्सर्ट स्पेसिफिकेशन किंवा इन्सर्ट आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं याच्याबद्दल माहिती बघूया. या ठिकाणी आपण इन्सर्टची नोज रेडियस, नोज अँगल, होल, IC, इंटरनल सर्कल कशाला म्हणतात हे बघितलं. परंतु इन्सर्ट स्पेसिफिकेशन, ज्या स्पेसिफिकेशनमध्ये त्या संपूर्ण इन्सर्टची माहिती दिलेली असते, ही काय असते हे आपण इथं बघूया. या ठिकाणी बघा 7 कॉलम दिलेले आहेत. या 7 कॉलममध्ये 7 ब्लॉकमध्ये तुम्हाला अक्षरं आणि अंक बघायला मिळतील. CNMG 12, 04 आणि 08 याच्यामध्ये त्या इन्सर्टची संपूर्ण माहिती दडलेली असते. आता हे काय दर्शवतात तर इन्सर्ट स्पेसिफिकेशनमधील पहिलं अक्षर C म्हणजे या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघत नाही तर त्याचा जो चार्ट असेल त्या चार्टमध्ये C अक्षरासमोर जो शेप दिलेला असेल, मग तो ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, सर्कल असेल, रोम्बिक असेल, त्या शेपचा तो इन्सर्ट असतो. 2 नंबरचं जे अक्षर आहे, लेटर आहे N, हे रिलीफ अँगल दर्शवतं. रिलीफ अँगल म्हणजे याच्या अगोदर आपण बघितलं की इन्सर्टच्या वरच्या कटिंग पॉईंटनं खालच्या कटिंग पॉईंटशी केलेला जो अँगल असतो हा अँगल किती आहे त्याला आपण रिलीफ अँगल म्हणतो. N म्हणजे त्या ठिकाणी रिलीफ अँगल नाही, न्यूट्रल आहे, 0 आहे, म्हणजे हा इन्सर्ट दोन्ही बाजूंनी आपण वापरू शकतो.
त्याच्यानंतर आहे तिसरं अक्षर एम. एम म्हणजे टॉलरन्स क्लास. आता टॉलरन्स तुम्हाला माहितीच आहे की इन्सर्टचा शेप, इन्सर्टचं होल, इन्सर्टची नोज रेडियस, याला जो टॉलरन्स असतो हा टॉलरन्स क्लास या 3 नंबरमध्ये दिलेला असतो. म्हणजे या चार्टमधील एम अक्षराच्या पुढं जो टॉलरन्स दिलेला असेल तेवढा टॉलरन्स या इन्सर्टला असतो. 4 नंबरला जी. जी हे अक्षर काय दर्शवतं? 4 नंबरचं अक्षर काय दर्शवतं? तर इन्सर्टला चिप ब्रेकर आहे किंवा नाही, किंवा कशा प्रकारचं आहे, किंवा क्लॅम्पिंग सिस्टम जी आहे इन्सर्टची ही कशा पद्धतीची आहे हे दर्शवण्यासाठी हे 4थं अक्षर वापरलं जातं, जी. किंवा या ठिकाणी चार्टमध्ये असणारी इतर अक्षरं दिलेली असतील. 5व्या ब्लॉकमध्ये या ठिकाणी नंबर दिसतोय 12. हा नंबर काय दर्शवतो? तर इन्सर्टची साईज. आणि आपण बघितलं की इन्सर्टची साईज ही इन्सर्टच्या आतील इंटरनल सर्कल किंवा इन्स्क्राईब सर्कलच्या डायमीटरवरून ठरते. 12 म्हणजे इन्सर्टची साईज दिलेली आहे. म्हणजे इन्सर्टच्या साईजच्या चार्टमधील 12 नंबरच्या पुढची जी साईज आहे ती साईज या इन्सर्टची असते. या ठिकाणी 04 म्हणजे इन्सर्टची थिकनेस. 6 नंबरच्या कॉलममधील हा जो नंबर आहे हा नंबर इन्सर्टची थिकनेस म्हणजे इन्सर्टची जाडी दर्शवतो. 04 या नंबरच्या पुढची जी साईज असते, थिकनेसची साईज दिलेली असते, ही या इन्सर्टची थिकनेस असते. त्याच्यानंतर 7 नंबरच्या कॉलममध्ये हा जो नंबर दिसतोय हा नंबर इन्सर्टची नोज रेडियस दर्शवतो. म्हणजे इन्सर्टच्या कटिंग पॉईंटला जी नोज रेडियस असते ही नोज रेडियस किती आहे? 0.4 आहे, 0.8 आहे किंवा 1 मिलीमीटर आहे हे दर्शवण्यासाठी हा 7 नंबरच्या कॉलममधला हा जो नंबर आहे आणि ह्या नंबरचा जो चार्ट असतो या चार्टमधील या नंबरच्या पुढची जी काही रेडियस दिली असेल ती रेडियस, नोज रेडियस या इन्सर्टला असते. म्हणजेच या ठिकाणी या 7 कॉलममधील हे 4 लेटर आणि 3 नंबर याच्यामध्ये त्या संपूर्ण इन्सर्टची माहिती दडलेली असते. पहिलं अक्षर शेप दाखवतं, दुसरं अक्षर रिलीफ अँगल दाखवतं, तिसरं अक्षर टॉलरन्स क्लास दर्शवतं, 4थं अक्षर चिप ब्रेकर आहे किंवा नाही, किंवा क्लॅम्पिंग सिस्टम कशी आहे हे दर्शवतं. 5वा नंबर जो आहे तो इन्सर्टची साईज दर्शवतो. 6वा नंबर जो आहे तो इन्सर्टची थिकनेस म्हणजे जाडी दर्शवतो. आणि 7वा नंबर जो आहे हा इन्सर्टची नोज रेडियस म्हणजे इन्सर्टला असलेली नोज रेडियस किती आहे हे दर्शवतो. अशा पद्धतीने इन्सर्टचं स्पेसिफिकेशन दिलेलं असतं आणि इन्सर्टची ओळख तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपण CNC लेथ इन्सर्ट, टूल होल्डर, टूल टाइप्स आणि इन्सर्ट स्पेसिफिकेशनची माहिती घेतली. धन्यवाद.